हॅलो एव्हरीवन, आजच्या क्लासमध्ये आपण रिजन अँड अवेलेबिलिटी झोन काय असतात याबद्दल आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा AWS शिकायला सुरुवात केली असेल तर रिजन आणि अवेलेबिलिटी झोन हे शब्द तुम्ही यामध्ये नक्की ऐकलं असणार. पण नक्की याचा अर्थ काय आहे, हे काम कशा पद्धतीने करतात याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या मराठी भाषेत आणि रोजच्या उदाहरणासह यामध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. AWS म्हणजे बघा, यामध्ये पूर्ण शो करत आहे. AWS म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, याचा लॉंग फॉर्म असतो. च्या जगात AWS म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या जगात रिजन आणि अवेलेबिलिटी झोन या दोन गोष्टी म्हणजे क्लाउडचे पाय आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर ॲमेझॉन हे जगभरात पसरलेले डेटा सेंटर आहेत. ह्या बघा डायग्राममध्ये एवढं समजलं असणार. तर आता यामध्ये रिजन म्हणजे काय आहे, तर यामध्ये सुरुवात करूया रिजनपासून. बघा रिजनचा चार्ट वगैरे दिसत आहे. रिजन आणि अवेलेबिलिटी झोन काय आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. स्कोप तर मी सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगतो. तर बघा हे डायग्राम पहा. रिजन अवेलेबिलिटी झोन, एज लोकेशन आणि रिजन एज कॅशे. तर बघा रिजन याच्यामध्ये पूर्ण समजत असेल आता या डायग्राममध्ये. तर बघा रिजनची, तर आता यामध्ये रिजन काय आहे, रिजन म्हणजे काय, यामध्ये सुरुवात करूया रिजनपासून. AWSने जगभरात वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी जिओग्राफिक लोकेशनमध्ये आपले सर्व्हर्स, हे बघा डायग्राममध्ये, आपले सर्व्हर्स बसवलेले आहेत, म्हणजे बसलेले आहेत. या एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रात आपण रिजन या सर्व क्षेत्राला आपण रिजन असे म्हणतो. उदाहरण घ्यायचे झालं तर समजा भारताचे मुंबई हे एक रिजन आहे. बघा रिजन आहे, बघा रिजनचे याच्यामध्ये डायग्राम, याच्यामध्ये रिजन बघा. यामध्ये उदाहरण घ्यायचे झालं तर भारतामध्ये मुंबई एक रिजन आहे. यामध्ये बघा मुंबई कुठे आहे, ही मुंबई आशिया पॅसिफिकमध्ये येते. मुंबई एक रिजन आहे, AP साऊथ 1मध्ये. तसेच अमेरिकेत नॉर्थ व्हर्जिनिया हे एक रिजन आहे. अमेरिका बघा, हे बघा US ईस्ट नॉर्थ व्हर्जिनिया हे एक रिजन. यामध्ये रिजन निवडताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक आहे लॅटन्सी, तुमचा ग्राहक जिथे आहे तिथला जवळचा रिजन निवडा जेणेकरून वेबसाईट फास्ट चालली पाहिजे. हे बघा कॉस्ट, प्रत्येक रिजनचे दर थोडे वेगळे असू शकतात. आणि कंप्लायन्स, काही देशाचे नियम जे असतात की डेटा त्याच देशात असायला पाहिजे, कारण की लॅटन्सीमुळे स्पीडचा फरक पडतो, त्याच्यामुळे तिथे राहिला तर स्पीड छान मिळते. आता यामध्ये अवेलेबिलिटी झोन काय आहे याबद्दल आता पाहूया. तर बघा हे आहे अवेलेबिलिटी झोनची डायग्राम. तर आता बोलूया अवेलेबिलिटी झोनबद्दल, ज्याला आपण AZ शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा म्हणतो. एका रिजनच्या आतमध्ये अनेक आयसोलेटेड लोकेशन असतात, त्यांना आपण AZ म्हणतो, म्हणजे अवेलेबिलिटी झोन म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर रिजन एक शहर, म्हणजे उदाहरणार्थ मुंबई. अवेलेबिलिटी झोन त्या शहरातले वेगवेगळे विभाग, उदाहरणार्थ अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली, जिथे AWSचे प्रत्यक्ष डेटा सेंटर आहे. जसं समजायचं झालं तर रिजन म्हणजे डिस्ट्रिक्ट समजा, आणि त्याच्यामधले येणारे तहसील म्हणजे झोन समजा. प्रत्येक अवेलेबिलिटी झोनमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त डेटा सेंटर असतात. हे सर्व अवेलेबिलिटी झोन एकमेकांपासून काही अंतरावर असतात, जेणेकरून जर एखाद्या ठिकाणी वीज गेली किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर दुसऱ्या ठिकाणचा डेटा सुरक्षित राहायला पाहिजे. हे बघा डायग्रामवरून समजत असेल. हे महत्त्वाचं का आहे हाय अवेलेबिलिटी. आता तुम्ही विचार की 2 ठिकाणी का ठेवतात, याला म्हणतात हाय अवेलेबिलिटी आणि फॉल्ट टॉलरन्स. या पद्धतीने असतात.
समजा तुमचं एकच दुकान आहे आणि जिथे आग लागली तर तुमचं नुकसान होईल, पण जर तुमची 2 दुकान वेगवेगळ्या भागात असतील तर एक बंद पडली तरी दुसरं सुरू राहील. अगदी तसंच तुमची वेबसाईट एकापेक्षा जास्त अवेलेबिलिटी झोनमध्ये असेल तर एक अवेलेबिलिटी झोन डाऊन झाला तरी तुमची सर्व्हिस चालूच राहणार. या डायग्राममुळे समजत असणार आपल्याला. तर पहा, एक रिझन ईस्ट 1 हे खराब झालं तरी आपण वेस्ट 1मधून आपण घेऊ शकतो. यासाठी अवेलेबिलिटी झोन असतात, म्हणजे आपली सर्व्हिस चालू राहिली पाहिजे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झालं तर रिजन म्हणजे देश किंवा शहर आणि अवेलेबिलिटी झोन म्हणजे त्या शहरातले सुरक्षित डेटा सेंटर. एवढं आता आपल्याला समजलं असणार. हे बघा, या पद्धतीने रिजन डेटा सेंटर या डायग्राम. आताच्या वेळेला AWS जवळ 39 रिजन्स आहे आणि 123 अवेलेबिलिटी झोन आहे. आणि यामध्ये लिहिलेलं आहे देअर आर ऑल्सो 43 लोकल झोन्स अँड 33 वेवलेंथ झोन्स विथ प्लॅन टू ॲड 7 मोर अवेलेबिलिटी. आणखी 7 अवेलेबिलिटी झोन आणि 2 आणखी रिजन यामध्ये ॲड होणार आहे समोरच्या ह्याच्यात, सौदी अरेबिया अँड चिली. यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टोटल रिजन 39 आणि टोटल अवेलेबिलिटी झोन 123 आणि 2 आणखी लॉन्च होणार आहे सौदी अरेबिया आणि चिलीमध्ये. अनाऊन्स 7 आणखी एक्स्ट्रा होणार आहे. एज लोकेशन ओवर 750. ठीक आहे. 2024-25मध्ये यामध्ये दिलेले आहे. मेक्सिकोमध्ये झालेलं आहे 14 जानेवारी 2025मध्ये. 7 जानेवारी आयपॅसिफिक थायलंडमध्ये केलेलं आहे. आणि मलेशियामध्ये आयपॅसिफिकमध्ये 21 ऑगस्ट 2024ला. आणि 23मध्ये पण कॅनडा वेस्ट कॅल्गरी यामध्ये पण ॲड केलेलं आहे. या पद्धतीने करंट जे रिजन आहे ते 39 आहे आता, आणि 123 अवेलेबिलिटी झोन आता करंटमध्ये अवेलेबल आहे. तेवढं आपल्याला माहिती झालं असेल आता. आणि आणखी यामध्ये 7 ॲड करणार आहेत. आणखी 2 रिजन आणि अवेलेबिलिटी झोन 7 या पद्धतीने ॲड करणार आहे. तर यामध्ये 123 अवेलेबिलिटी झोन आहे आणि 39 रिजन्स आहेत. आता रिजन आणि अवेलेबिलिटी झोन या 2 टर्म पण समजणं गरजेचं आहे AWS नुसार. तर रिजन काय होते आणि अवेलेबिलिटी झोन काय होते, तर बघा यामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. तर AWSनी जो त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे म्हणतात की माझ्या जवळून घ्या. ते यांनी जगात 39 देशात यांनी डिप्लॉय केला आहे, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये यांनी ठेवलं आहे. व याच्यामध्ये दाखवलेलं आहे रिजन 39 रिजन्स आहे आणि 123 अवेलेबिलिटी झोन आहे. हे बघा, या पद्धतीने रिजन आणि झोन असतात. यामध्ये रिजन दिलेले आहे. सपोज हा जगाचा नकाशा आणि यामध्ये US कंट्री आहे, तर यामध्ये इंडिया आहे आणि यामध्ये UK पण आहे. आता इंडियातला व्यक्ती इथून क्लाउडला सर्व्हर घेतो. सपोज याच्याजवळ एक डेटा सेंटर आहे एकाच रिजनमध्ये, त्याचे सर्व डेटा सेंटर USच्या हातमध्ये आहे. बघा रिजनची डायग्रामवरून समजा. आता इंडियामधला व्यक्ती जेव्हा USमध्ये सर्व्हर घेणार आणि USच्या सर्व्हरवर सर्व काम करणार, तर त्याचे जे कस्टमर आहेत ते इंडियामध्ये त्याची रिक्वेस्ट नेहमी USमधून ॲक्सेस होणार, कारण सर्व्हर तिथे आहे. माझी वेबसाईट जी आहे ती USमध्ये आहे आणि आता याचा जो टाईम आहे तो खूप जास्त लागेल तिकडून ॲक्सेस करायला. तर त्यांना रिस्पॉन्स जो आहे तो खूप स्लो येणार, कारण सर्व्हर खूप दूर आहे माझ्यापासून. त्या गोष्टीला कमी करण्यासाठी यांनी जगात 39 देशात वेगवेगळ्या ठिकाणी आपले डेटा सेंटर बनवले आहेत, की आपण कोणत्या पण कंट्रीच्या नियरेस्ट जो पण डेटा सेंटर असेल तुम्ही तिथे बनवा. हे बघा, या पद्धतीने आहे डेटा सेंटर. या पद्धतीने डायग्रामवरून समजू शकता. फॉर एक्झाम्पल नेपाळ आहे. नेपाळमध्ये याचा कोणताच डेटा सेंटर नाही आहे, तर नेपाळ कुठे बनवणार? नियरेस्टमध्ये बनवणार. नियरेस्ट कुठे आहे? मुंबईमध्ये. ज्या कंट्रीमध्ये नाही आहे ते नियरेस्टमध्ये बनवणार. तर यांनी पूर्ण जगात या प्रकारे 39 रिजनमध्ये आपले डेटा सेंटर क्रिएट केले आहे. त्यांना म्हटलं जातं रिजन, आणि
त्याच्या रिजनच्या आतमध्ये राहतात अवेलेबिलिटी झोन. ह्या गोष्टी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत यामध्ये. हे बघा यामध्ये दिलेलं आहे AWS रिजन आर फिजिकली सेपरेट ग्लोबल जिओग्राफिक एरिया. एक्झाम्पल US ईस्ट 1 ॲप साऊथ 1 कंटेनिंग मल्टिपल आयसोलेटेड अवेलेबिलिटी झोन. ईस्ट रिजन हॅज ॲटलिस्ट 3 अवेलेबिलिटी झोन. एका रिजनमध्ये मिनिमम 3 अवेलेबिलिटी झोन असतात. इंडिपेंडेंट फॉल्ट टॉलरंट डेटा सेंटर विथ सेपरेट पॉवर अँड कूलिंग allowing for high availability, low latency and compliant application deployment across North America, Europe, Asia Pacific and more. ठीक आहे, या पद्धतीने आहे. हे जुनी माहिती आहे 2026च्या पहिलीची यामध्ये. म्हणून 34 रिजन दाखवत आहे आणि 105 अवेलेबिलिटी. करंटमध्ये 39 रिजन आहे आणि 130 अवेलेबिलिटी झोन. हे बदलत असतात. यामध्ये बघा इन AWS नंबर अवेलेबिलिटी झोन पर रिजन जनरली रेंजेस ऑफ मिनिमम 3. पहिले 2 राहत होते पण आता मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 6 रिजन अवेलेबल राहतात. बघा यामध्ये हिस्टोरिकली सम रिजन हॅड 2 बट ऑल न्यू रिजन्स आर रिक्वायर्ड हॅव ॲटलिस्ट मिनिमम 3 अवेलेबिलिटी झोन. आता पहिले 2च राहत होते म्हणतो, आता 3 त्यांनी अपडेट केलेलं आहे यामध्ये. कारण की पहिले 2च राहतं. तुम्ही पहिलेचे जे नोट्स वाचाल तर त्यामध्ये तुम्हाला 2च दिसणार आणि आता 3 केलेलं आहे आणि मॅक्झिमम 6 केलेलं आहे. हे 6 बरोबर आहे. त्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाणार या पद्धतीने. आणि रिजनच्या आतमध्ये राहतात अवेलेबिलिटी. तर रिजन आपल्यामध्ये असं काही नाही की रिजनचं मिनिंग असं काही नाही आहे की रिजनचं मिनिंग फक्त एक कंट्री आहे ज्यामध्ये त्याचे डेटा सेंटर अवेलेबल आहे. परंतु जे डेटा सेंटर आहे ते ॲक्च्युअली अवेलेबिलिटी झोनमध्ये असतात. तर आता समजत असणार तुम्हाला ह्या गोष्टी. हे बघा डायग्राममध्ये रिजनच्या आतमध्ये अवेलेबिलिटी झोन असतात. डायग्राममध्ये बघा, हे बघा हे डेटा सेंटर आहे. 39 तर रिजन आहे म्हणजे 39 म्हणजे 39 तर कंट्री झाले तिथे याची डेटा सेंटर अवेलेबल आहे. परंतु डेटा सेंटरला जनरली कोणत्या नावाने ओळखले जातात? अवेलेबिलिटी झोन या नावाने ओळखले जातात. तर जनरली प्रत्येक कंट्रीमध्ये मिनिमम 2, परंतु आता अपडेट झालेलं आहे तर मिनिमम 3 राहतात. आणि म्हणजे 3 अवेलेबिलिटी झोन मिळणार मिनिमम आणि मॅक्झिमम 6 मिळणार. म्हणजे एक रिजनची जी कंट्रीची गोष्ट केली तर मुंबईची गोष्ट केली तर मुंबईमध्ये 3 अवेलेबिलिटी झोन आहेत. या गोष्टीचा काय मिनिंग आहे? या गोष्टीचा हा मिनिंग आहे की इंडियामध्ये याचे नेहमी म्हणजे सिटीच्या नावाने रिजन राहतात, कंट्रीच्या नावाने नाही राहत. परंतु ते एक कंट्रीलाच रिप्रेझेंट करतात ॲक्च्युअलीमध्ये रिजनच्या. तर जनरली मुंबई रिजनचं नाव आहे पण कंट्री इंडिया आहे. तर इंडियासाठी जो रिजन आहे त्याचे नाव मुंबई दिलेलं आहे. डायग्राममध्ये बघा मुंबई. ठीक आहे. परंतु याचा मिनिंग हा नाही आहे की याचे 3ही अवेलेबिलिटी झोन मुंबईमध्येच राहणार. हे काही मॅन्डेटरी नाही आहे. हे सांगत नाही, डिस्क्लोज नाही करत की आमचे डेटा सेंटर कुठे आहेत सिक्युरिटी रिझनमुळे. याचे पण 3 अवेलेबिलिटी झोन आहे. होऊ शकतो की एक मुंबईमध्ये असेल तर एक हैदराबाद आणि एक गुडगावमध्ये असेल. ही पॉसिबिलिटी आहे. तर 3 अवेलेबिलिटी झोन का बरं असतात? जेव्हा कधी एक खराब झाला तर हे बघा डायग्रामवरून समजा अवेलेबिलिटी झोन बघा. त्याचे 3 अवेलेबिलिटी झोन का बरं असतात? तर जेव्हा कधी एक खराब झालं तर आपल्याला सर्व्हिस दुसऱ्यापासून मिळाली पाहिजे. कधी असं नाही झालं पाहिजे की तिन्ही खराब होऊन गेलं. तर ते बनलेले अशा प्रकारेच राहतात की कधी समुद्राजवळ नाही राहत किंवा अशा जागी नाही राहत की जिथे पूर वगैरे जास्त प्रमाणात येतात. या सर्व गोष्टीचा विचार केला जातो एक डेटा सेंटरला बनवण्यासाठी. इवन या गोष्टीचा विचार पण केला जातो की इलेक्ट्रिसिटी प्रॉपर असली पाहिजे, जिथे सिक्युरिटी पूर्ण प्रमाणात असेल, जिथे एम्प्लॉई असतात त्याचा पूर्ण विचार केला जातो सिक्युरिटीच्या रिजनमुळे. या सर्व गोष्टीला लक्षात ठेवून अवेलेबिलिटी झोन बनवलेले जातात. याच अवेलेबिलिटीच्या आतमध्ये नेटवर्क, राउटर, स्विच, मेंटेनन्स ह्या सर्व गोष्टी असतात. याला आपण आताच डिस्कस करत होतो. या डेटा सेंटरने सर्व गोष्टी अवेलेबल. आय होप आता आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर झाला असणार. आता फायनली ही गोष्ट येऊन गेली की क्लाउड काय आहे. ॲट द एंड ह्या पण गोष्टी क्लिअर करून देतो क्लाउड काय.
व्हॉट एव्हर यू आर ॲक्सेसिंग फ्रॉम इंटरनेट ॲक्च्युअली यू आर युझिंग अ क्लाउड. पहिली गोष्ट, आपण ज्या पण गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून ॲक्सेस करतो ते ॲक्च्युली क्लाउडमधूनच करतो. कारण तो पण कोणत्या तरी सर्व्हर आहे, कुठेतरी सर्व्हर आहे आणि त्याला आपण इंटरनेटच्या मदतीने ॲक्सेस करत आहोत. डायग्राममध्ये बघा सर्व्हर ठेवलेले आहे त्याला आपण इंटरनेटच्या माध्यमातून ॲक्सेस करत आहोत. तर क्लाउडबद्दल एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला क्लाउडला यूज करायचं आहे तर आपल्याजवळ इंटरनेट असणं आवश्यक आहे. विदाऊट इंटरनेट आपण क्लाउडला ॲक्सेस नाही करू शकत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की क्लाउडला विदाऊट इंटरनेट ॲक्सेस नाही करू शकत. तर क्लाउड इज अ टेक्नॉलॉजी म्हणू शकता किंवा इज अ टेक्निक म्हणा विच गिव्ह यू ॲबिलिटी टू शेअर युअर रिसोर्सेस फ्रॉम अ रिमोट लोकेशन. आपण आपल्या रिसोर्सेसला रिमोट लोकेशनमधून ॲक्सेस करू शकता. कोणत्या दुसऱ्या जागेवरून पण ॲक्सेस करू शकतो. क्लाउडमध्ये आपला डेटा आहे. क्लाउडचं मिनिंग स्टोरेज नाही होत, हे लक्षात ठेवा. क्लाउडचं मिनिंग सर्व्हर नाही होत. काही लोकांना विचारलं जातं की क्लाउड काय आहे, एक्झॅक्ट डेफिनेशन तुम्हाला मिळून जाणार. क्लाउडचं मिनिंग सर्व्हर नाही आहे. क्लाउड एक सर्व्हिस आहे. आपल्यामध्ये एक सर्व्हिस आहे ज्याच्या आतमध्ये सर्व्हर पण येतात, स्टोरेज पण येते, नेटवर्किंग पण येते, सर्व गोष्टी येतात यामध्ये सर्च पण करून दाखवते. इमेज बघूया आपण. हे बघा याची डायग्राम यामध्ये शो होतं. हा इंटरनेट आहे पूर्ण जाणं. हे बघा सर्व मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर यामध्ये नेटवर्क, स्टोरेज, राउटर, नेटवर्क डिव्हाइस आहे, स्विच, लेयर 2 डिव्हाइस आहे. त्या डायग्राममुळे आपल्याला आता समजत असणार. तर बघा यामध्ये तर क्लाउडचं मिनिंग सर्व्हर नाही आहे. क्लाउड एक सर्व्हिस आहे. आपल्यामध्ये एक सर्व्हिस आहे ज्याच्या आतमध्ये सर्व्हर पण येतात, स्टोरेज पण येते, नेटवर्किंग पण येते, सर्व गोष्टी येतात. क्लाउड इज अ सर्व्हिस विच गिव्ह यू रिसोर्सेस. याला सर्व्हर म्हणण्यापेक्षा रिसोर्सेस म्हणणं खूप जास्त चांगली टर्म वाटते. रिसोर्सेसमध्ये स्टोरेज पण येऊन जाणार. हे बघा यामध्ये स्टोरेज पण आहे, सर्व्हर पण येणार, सर्व गोष्टी येऊन जाणार. इट गिव्ह यू रिसोर्सेस विच यू कॅन यूज फ्रॉम अ रिमोट लोकेशन अँड यू कॅन पे अकॉर्डिंग टू युअर यूजेस. तर या पद्धतीने आपण क्लाउडची डेफिनेशन बनवू शकता. आपल्याला क्लाउडमध्ये रिसोर्सेस मिळतात आणि त्याचे आपल्याला पे करायचे आहे. जेवढं यूज करणार त्याच्यानुसार पे करणार. तर तो आपल्या त्यानुसार करायचा आहे. त्यानुसार जेवढं आपण यूज करतो त्यानुसार पे करणार. आता याचं खूप सुंदर एक्झाम्पल देतो. गुगल ड्राईव्ह काय आहे? आपण आपला पूर्ण डेटा मेमरी कार्डमध्ये नाही ठेवू शकत, तर गुगल ड्राईव्हमध्ये पण ठेवू शकतो. मेमरी कार्ड एक फिजिकल डिव्हाइस आहे, परंतु गुगल ड्राईव्ह एक व्हर्च्युअल डिव्हाइस आहे. कारण आपल्या लॅपटॉपमध्ये कुठे राहत नाही, इंटरनेटच्या माध्यमातून ओपन होते. जेव्हा जीमेलच्या अकाउंटमध्ये जाणार तिथून आपण गुगल ड्राईव्ह ॲक्सेस करणार, परंतु तिथे जो डेटा टाकणार तो दुसऱ्या व्यक्तीला ॲक्सेस होऊ शकतो. त्यामध्ये बघा गुगल ड्राईव्ह या पद्धतीने आपल्याला गुगल ड्राईव्हची इमेज पण सेव्ह करून देतो. गुगल ड्राईव्ह यूज करत असेल तर तुम्हाला माहिती असेल की इंटरनेटच्या माध्यमातून आपण तो डेटा शेअर करू शकतो. जसं यामध्ये मेमरी कार्डला ॲक्सेस करणं, तसंच त्यामध्ये गुगल ड्राईव्हला पण ॲक्सेस करणं. परंतु गुगल ड्राईव्हमध्ये फ्लेक्सिबिलिटी काय आहे की मेमरी कार्ड फ्रेंडला देणार तेव्हा तो डेटा कॉपी करणार, परंतु गुगल ड्राईव्हवर शेअर केला आहे तर फक्त लिंक शेअर करायची आणि तो आपल्या घरी बसून जगात कुठून पण तो त्या डेटाला डाउनलोड करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. हा त्याचा बेनिफिट आहे. दोन्ही सेमच काम करत आहे डेटाला स्टोअर करण्याचे, परंतु एका जागी मला त्याला फिजिकली घेऊन जावं लागेल आपल्या मित्राला शेअर करण्यासाठी मेमरी कार्ड दिलं. तर दुसऱ्या जागी डेटा क्लाउडवर आहे तर फक्त मला त्याला लिंक द्यायची आहे, तो शेअर करू शकतो. दिस इज अ बेनिफिट ऑफ क्लाउड.
त्याच्या पूर्ण सर्व्हिस यामध्ये देत आहे, ज्याला आपल्याला फिजिकली मिळत होत्या हार्डवेअरपासून, परंतु याच्यासोबत बेनिफिट पण देत आहे. आपल्याला जेव्हा वाटतो त्याच्यासोबत शेअर करू शकता, तेव्हा पाहिजे तेव्हा त्याला डिलीट पण करू शकतो, सिक्युअर करू शकता. खूप साऱ्या गोष्टी आपण क्लाउडवर करू शकतो. ठीक आहे. या पद्धतीने आता समोरच्या व्हिडिओमध्ये AWS अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करते ह्या गोष्टी मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण AWSच्या अजून एका इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलूया. धन्यवाद.